या माईकचा आवाज थोडा वाढव. हॅलो हॅलो. सर्व पाहुण्यांचा मी इथे स्वागत करतोय मुख्य मंचावरती. मनसे रायगड जिल्हा चषक, रायगड जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र रेल्वे कामगार सेनेचे देखील अध्यक्ष सन्माननीय जितेंद्रभाई पाटील साहेबांची स्पर्धा. हाल टीम थोडं कॉपरेट करा, कारण एक सामना झालेला आहे तो देखील वेळेत इथे पार पाडला गेला आहे. उशिराने सुरू होऊन सुद्धा वेळेच्या बाबतीत सहकार्य करा, कारण आज बंटी हाल टीमचे 12th मॅन. हाल टीमचा अतिरिक्त खेळाडू आपण त्वरित मंचावरती पाठवा, अगदी कॉमेंट बॉक्समध्ये पाठवावा. सन्माननीय विजयजी सावंत साहेब, सतीशजी येरुणकर, खोपोली शहर संघटक, खालापूर तालुक्याचे अध्यक्ष सावंत साहेबांचं इथे आगमन झाले. मनपूर्वक स्वागत. सर्वांचं दमदार असं स्वागत या मनसे रायगड चषकामध्ये. आज या रात्रीमध्ये कर्जत विरोधात खालापूर अशी एक प्रेक्षणीय लढत तुम्हाला पाहायला मिळते. ठाणे जिल्ह्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष, मनसेचा वाघ अविनाशजी जाधव साहेबांची उपस्थिती आज या मंचावरती आपल्याला लाभणार आहे. आणि सोशल मीडियावरती सर्वाधिक चर्चेचं नाव पिट्याभाई, मुळशी पॅटर्न फेम पिट्याभाई यांची देखील उपस्थिती आज या स्पर्धेच्या निमित्ताने लाभणार आहे. आणि कदाचित भाईंनी काल प्रॉमिस केला आहे की उद्याच्या रात्रीमध्ये सिने अभिनेता किंवा सिने अभिनेत्री, मराठी किंवा हिंदी, प्रामुख्याने मराठी, या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहतील. पुन्हा एकदा दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा, सर्व संघांना सूचना आहे. आणि मगाशी आयोजकांनी अनाउन्समेंट केले की 3 मिनिटांमध्ये एखाद्या गोलंदाजाने ओव्हर कंप्लीट केली तर त्याचा सत्कार मंचावरती आम्ही करू. चला, आपल्याला काहीसा वेळेचं बंधन होतं आणि त्याच्यानंतर आज महाशिवरात्री आहे. बऱ्याच ठिकाणी आज धार्मिक कार्यक्रम चालू आहेत आणि त्याच्यानंतर आपल्या या आवाजावरती जरूर पाबंदी होती, परंतु आता ही पाबंदी हटवण्यात आली आहे. जाऊया आपण मॅचकडे. एकीकडे आपण पाहतोय पोसरी टीम आणि त्याच्या विरोधात हाल टीम. टॉस जिंकला पोसरी टीमने. केशवजी तुपे साहेब आणि भीमसेनजी कराळे यांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आपलं सहर्ष स्वागत केशवजी तुपे आणि भीमसेनजी कराळे. मुनीर आणि मुफीद ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्क वरती अर्थातच मनीष तात्रे. कोण विसरणार मनीष तात्रेला. पहिला बॉल मनीष तात्रेचा, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला झटका. कारण मी म्हटलं होतं की कोण ओळखत नाही मनीष तात्रेला. अगदी सांगायचं झालं तर आज खालापूर संघामधून त्यांना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील मनीष तात्रे. अगदी कर्जतकरांचे भाचे सांगायचं झालं तर. आणि आज मैदानात तो तितका दर्दनीय खेळ करण्याचा प्रयत्न करतायत, कारण तो चांगला खेळ यावेळी मैदानावरती पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती त्याने झटका दिलाय, तो मात्र मुनीर पटेलला. कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे शिल्लेदार राजेशजी मोडक आणि त्याचबरोबर देवा भोईर यांना विनंती की आपण मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हावं. राजेशजी मोडक आणि देवा भोईर खरं तर कर्जत प्रीमियर लीग सक्सेसफुल करण्यामागे देखील त्यांचं सर्वाधिक मोठं योगदान असतं. दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय, देवा भोईर आणि राजेश मोडक यांना, की आपण मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. पहिल्या बॉलवरती मुनीर पटेलला परतावलाय, ते मात्र मनीष तात्रेने. काय झंझावती खेळायला त्याने सुरुवात केली आहे. अगदी गोलंदाजाचा एक नमुना पेश करत सहजरित्या 38 सर्कल सिली ऑफ रिजन मध्ये मुनीर पटेलचा झेल आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि दरम्यान जर पाहतोय तर एक वन डाऊनच्या विकेटवरती बॅटर जरूर पाहायला मिळतोय, तो मात्र राजू. दोनही टीम तितक्याच नावाजलेल्या, परंतु पहिल्या बॉलवरती मनीष तात्रेने जो झटका दिलाय तो लाजवाब आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीत बॉल, परंतु आता बॉलला फक्त दिशा दिली आहे. बॉल जातोय तो मात्र पॉइंट थर्ड मॅन रिजन मधून सीमारेखा पार येतोय तो मात्र हा चौकार.
अगदी मराठी करारी बाणा ज्यांच्या आवाजात आम्ही वारंवार सातत्याने सांगतो की ज्यांच्या आवाजाचे आज लोक फार फॅन आहेत. खरं म्हणायला गेलं तर सभा गाजवून दाखवावी ती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आणि तदनंतर आपण पाहतोय राजसाहेब ठाकरे अर्थातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या नावाच्या या दोन्ही लहरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाल्यात. सुरुवातीला आपण पाहिलं होतं या रजनीची ओपनिंग ज्यांच्या शुभ हस्ते झाले ते महाराष्ट्राचं लाडकं युवा नेतृत्व आदरणीय अमित साहेब ठाकरे. नेक्स्ट बॉल पुढ्यात बॉल होता फटका जरूर सजवलाय कार्पेट पद्धतीने बॉलला ट्रॅव्हल केलाय परंतु एक धाव कंप्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते जाऊन पोहोचले ती 5 या आकड्यावरती. विनंती आहे सन्माननीय राजेजी मोडक आणि देवा भोईर यांना की आपण मुख्य मंचावरती विराजमान व्हावं. कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे शिलेदार त्याचबरोबर KPL कर्जत प्रीमियर लीग सक्सेसफुल करण्यामागे सर्वाधिक महत्त्वाचे योगदान त्यांचं लाभतं. केशवजी तुपे आणि भीमसेनजी कराळे साहेबांना देखील विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. बॉल नंबर 5 मनीष तात्रे आपण पाहतोय. आजही आठवते कृष्णा सातपुतेला समोरून बॉलिंग केली होती आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर कृष्णा सातपुते अगदी जागेवरती स्थित झाले होते. सांगायचं तात्पर्य जर झालं तर आपण पाहतो ना ज्यावेळी मात्र सहजरित्या बॉल फेकले जातात आणि त्यावेळी मोठे फटके गरजेचे होते परंतु कृष्णा सातपुतेला सहजरित्या बॉल फेकून अगदी जागेवरती उभा करणारा बॉलर आहे. बॉल नंबर 6 अर्थातच या षटकातला शेवटचा बॉल आहे. षटक क्रमांक 1 आलाय समाप्ती पथावरती. अवघ्या पहिल्या विकेटच्या नंतर एक चौकार जरूर पाहायला मिळाला. त्याच्यानंतर मनीष तात्रेचे एक सुंदर कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. एका विकेटचं नुकसान आणि 6 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. अगदी मनसे रायगड चषक 2024 आपण मित्रांनो अनुभवत आहे. दुसऱ्या षटकाला होईल प्रारंभ. तत्पूर्वी जाऊया डीजे मास्टर यांच्याकडे. रायगड जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील नावाचा कार्यकर्ता आहे तो खरा वाली बंगलाई जनतेचा. जितूबाईने ठेवलाय मनसे रायगड चषक मानाचा. जितूबाईने ठेवलाय मनसे रायगड. विशाल भोईर न्यू बॉलर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण पहिल्या षटकामध्ये विचार करायला गेला तर मुनीर पटेलची विकेट फार महत्व देऊन जाते या धावांसाठी. कारण पहिल्या षटकाची हाणामारी व्हायची होती ती पहिल्या बॉलवरती रोखली गेली. ती मात्र मनीष तात्रेकडून चांगला फटका. यावेळी मात्र डीप मिड विकेटचा केल्यावर चेंडू खाली येईल. मला वाटतं मयूर पाटील चेंडू खाली आले. आणखी एक झटका यावेळी हाल टीमला लागला गेलाय. चिरीज सहकार्यांचं सहर्ष स्वागत. केशवजी तुपे, भीमसेनजी कराळे, भूषणजी कराळे आपलं देखील सहर्ष स्वागत मुख्य मंचावरती. मनसे रायगड चषक 2024 आज तिसरी रात्र. सर्व पाहुण्यांचं आम्ही दमदार स्वागत करतोय. न्यू बॅटर मैदानात दाखल होतील. डॅनी जशी सुरुवात मनीष तात्रेने केली होती पहिल्या बॉलवरती विकेट घेऊन त्याच पद्धतीची सुरुवात यावेळी विशाल भोईरच्या गोलंदाजीवरती पाहायला मिळते. दुसरा हादरा आहे तो मात्र हाल टीमला अगदी या काही चेंडूंमध्येच सध्या हाल टीमचं बेहाल करण्याची स्थिती मात्र जरूर आणून ठेवली आहे. ती मात्र पोसरी टीम नाही. कारण एकीकडे पाहायला गेला तर बऱ्याच अंशी एकमेकांच्या समोर खालापूर तालुक्यात सुद्धा हे दोनही संघ आमने सामने झुंज देताना दिसून आलेत आणि त्याच पद्धतीचा फायदा यावेळी पोसरी टीम उचलताना जरूर दिसून येते. गोलंदाज विशाल भोईरचा नेक्स्ट बॉल. मोठे फटके येणं अपेक्षित आहे. मॅच मध्ये मजा आणि रंगतदार स्थिती निर्माण करायची असेल तर यावेळी आहा फार चांगला बॉल. अगदी फुलटॉस होता. टायमिंग करता आलं नाहीये आणि त्यानंतर हा बॉल सरळ यष्टांवरती आदळला आणि इथे मधली यष्टी
गोल केले ती मात्र गोलंदाज विशाल भोईरने अफलातून वाटक. सामन्यात एक रंगतदार स्थिती त्याने निर्माण करण्याचं ठरवलंय. अगदी या बॉल वरती जर विकेट आली तर या स्पर्धेतली विकेट हॅट्रिक त्याच्या नावावरती जरूर कोरली जाईल. कारण अगदी तिसऱ्या रजनीत आपण पाहतोय ही स्पर्धा उंची गाठताना दिसून येते. चांगला फटका यावेळी सावध पावित्र्याचा खेळ आणि एक धाव धावफलकावरती जरूर जोडली जाईल. डॅनी जसे आले तसे माघारी गेले कारण परतीचा प्रवास पहिल्याच बॉल वरती त्यांना करावा लागला आणि त्याच्यानंतर मात्र या ठिकाणी आपण पाहतोय अफजल हा बॅटर आहे. एक धाव जरूर अफजलच्या बॅट मधून आले. सावध पावित्र्याची बॅटिंग त्याच्याकडून आली. त्याच्यानंतर स्ट्राईक रोटेट झालाय. आपण पाहतोय स्ट्राईक वरती आहे तो बॅटर राजू. आउटसाइड द ऑफ स्टंप इट इज वाईड. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतंय. फार चांगली बॉलिंग होती परंतु इथे थोडी दिशा पुन्हा एकदा चांगला फटका. यावेळी मात्र एकच धाव सिंगल जरूर रोटेट होईल. सिंगलच्या मदतीने धावा जाऊन पोहोचल्या अद्यापर्यंत 9 आकड्यावरती. फार सुसज्ज असं मैदान आणि त्यातही आपण पाहायला गेलं तर एक आकर्षक स्टेज या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच उद्याची रजनी फार महत्त्वपूर्ण असेल. शेवटची रजनी आहे परंतु जर नवाब मंडप डेकोरेटरचे प्रतिनिधी आपण त्वरित निकेश राऊत यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचे. फार चांगला झेल फार एफर्ट मैदानात पाहायला मिळालेत. अगदी या खिलाडूचं कौतुक करावं लागेल कारण इतका कठीण झेल होता. मी तर म्हणेल की उलट्या दिशेत झेल टिपणं क्रिकेटमध्ये तितकं सोपं नसतं परंतु प्रयत्न फार चांगला केला आणि त्याला यश सुद्धा आलंय. आणखी एक विकेट जाते ती मात्र हाल टीमला लागला गेलेला हा 4था हादरा. दुसऱ्या षटकानंतर आपण पाहुण्यांच्या सत्काराकडे ते वळतो. अनेक मान्यवर मुख्य मंचावरती उपस्थित झाले. सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. देवा भोईर, राजेशजी मोडक, राजेशजी पार्टे, भूषणजी कराळे, भीमसेनजी कराळे, केशवजी तुपे, महेंद्र बद्रिके, शुभम माबाळे, शुभम माबळे, मिरगन पार्टे, निरंजन पार्टे आणि रोहितजी पार्टे आणि त्याचबरोबर सतीश हेरुनकर, खोपोली शहर संघटक, सर्वांचं सहर्ष स्वागत. दीपक पाटील सर थोड्याच वेळात या मंचाच्या दिशेने सोशल मीडियावरील सर्वाधिक चर्चेचं नाव पिट्याबाई रमेश परदेसी यांचं आगमन या ठिकाणी होणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आदरणीय जितेंद्रभाई पाटील त्यांच्या स्वागतासाठी मुख्य प्रवेशद्वाराजवळ जात आहेत.
मॅच देखील चालू आहे. SC हाळ विरोधात रिया RV11 न्यू गोल्डन पोसरी या दोन संघादरम्यान. येस, जाऊया मॅच कडे. अर्थातच एक यशस्वी आयोजक चेतनजीत चौधरी यांच्याकडे मात्र पारितोषिक लागले जात आहे. न्यू गोल्डन पोसरीसाठी पारितोषिक आहे. अर्थातच बॅक टू बॅक 3 विकेट जर गोलंदाजाने घेतलं तर त्याच्यासाठी 3000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. पहिली विकेट यावेळे जरूर मी तर म्हणेल या बॉलिंग वरती, तिसऱ्या बॉलच्या पहिल्या बॉल वरती 5 समीकरण पाहायला मिळते. अगदी तुल्यबलता मॅच मध्ये दाखवून दिले मनीष तात्रेने. आणि एकीकडे जर पाहायला गेलं तर पहिल्या षटकाच्या पहिल्या बॉल वरती विकेट आली होती, दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉल वरती विकेट आली होती आणि तिसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉल वरती विकेटच पाहायला मिळते. अद्यापर्यंत 5 विकेटचं नुकसान झालंय. परंतु आता जसं चेतन चौधरींनी पारितोषिक लावलंय आणि पहिली विकेट जरूर मित्र म्हणे प्राप्त केले मनीष तात्रेने. निकेश राऊत वेट करायचं का? मॅच कंटिन्यू होईल सर. आपल्याकडे कॉल आला तर मी तुम्हाला तसं सिग्नल देतोच. मान्यवर या ठिकाणी उपस्थित होतील. आपण पाहतोय अगदी ज्यांची आतुरतेने आपण वाट पाहणार आहोत ते पिट्याबाई यावेळी मात्र मैदानावरती दाखल होणार आहेत. विकेट आली आहे, पाहूया काय घडतंय मैदानात. सध्या मी तर म्हणाल की हाल टीम या विकेट वाचवणं तुमच्यासाठी फार गरजेचं आहे. आणि अशा परिस्थितीत मात्र विकेट गमावल्यानंतर धावसंख्येला एक ब्रेक जरूर लागलाय. कारण पहिल्या 2 षटकांचा विचार करायला गेलं तर अवघ्या 9 धावा धावफलकावरती आहेत. पहा अगदी 4.50च्या सरासरीने या धावा कुठल्या गेल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा मनीष तयार आहे. क्रिकेटमध्ये कोण करत असेल तर मित्र म्हणेल मनीष तात्रेचं फार मोठं योगदान असेल. परंतु यावेळी मात्र आता संघासाठी झुंज देतोय आणि तितका यशस्वी सुद्धा मैदानात होत आहे. चांगला फटका यावेळी मात्र ऑफ रिझन मध्ये बॉलला ट्रॅव्हल केला. एक धाव कंप्लीट झाले, फंबल पाहायला मिळाला आणि दुसरी धाव यावेळी कंप्लीट केले. त्याच्यातही ओव्हरथ्रो पाहायला मिळतोय आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते अद्यापर्यंत 11 आकड्यावरती. 5 विकेटचं नुकसान आपण अनुभवलंय. अगदी मनीषने पहिल्या बॉलवरती विकेटचं झंझावात कायम ठेवला. त्याच्यानंतर आपण पाहिलं विशालने 30 रणनीती आखली आणि त्याने सुद्धा 3 विकेट यावेळी प्राप्त केल्या. आणि मनीषच्या तिसऱ्या षटकातल्या पहिल्या बॉलवरती सुद्धा विकेट पाहायला मिळाली. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, चांगला बॉल आणि यावेळी काय घडलंय ते पाहूया. अपील तंत्राचा वापर यावेळी जरूर केला गेलाय. डिस्कस केला जाईल दोन्ही पंचांमध्ये, त्यानंतर हा निर्णय आमच्यापर्यंत जरूर सपोर्ट होईल. गोलंदाजी मार्क वरती मनीष तात्रे सध्या बॉलिंग करतायत. परंतु एकीकडे जर पाहायला गेलं तर दोन्ही पंच इतकुच असतील आणि निर्णय जरूर आमच्यापर्यंत येईल. चौथा बॉल फेकला होता मनीष तात्रेने आणि इथे फलंदाज होईल बाद. परतावा लागेल याही बॅटरला. आणखी एक झटका दिलाय तो मात्र मनीष तात्रेने. व्हॉट अ बॉलिंग, काय जबरदस्त गोलंदाजी चालू आहे पोसरी टीमची. आज जर पाहायला गेलं तर RV रिया 11 न्यू गोल्डन पोसरी ही टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच मला वाटते बाबू वारे आणि त्यासमवेत राजेशजी मोडक यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. आज मैदानात फार चांगली कामगिरी करताना दिसून येत आहेत. शब्दाला जागणं काय असतं ते मनीष तात्रेने आज आपल्या गोलंदाजीतून दाखवून जरूर दिलाय. चांगला बॉल, यावेळी मात्र सटीक लेंथ लाईनची गोलंदाजी आहे. थोडंसं असं वाटलं होतं की मनीषला सुद्धा, परंतु त्यानंतर पंचांकडे दाद मागितली. पंच मात्र तटस्थ आहेत. हा सुंदर बॉल फेकला गेला. इथे डॉटची संगता केली जाते. इथे
वारंवार थोडी चुकी जरूर मैदानात होत होती, परंतु यावेळी या बॉलला कॅरी केलं जाईल. इथे एक धाव होईल आणि या 3 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी समाप्ती पथावरती आलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती 11 आकड्यावरती. पुढचा सामना कोणता आहे? शो मॅच कर्जत विरोधात खालापूर. ओके, दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही रिक्वेस्ट करतोय की आपण आयोजकांशी संपर्क साधावा आणि सर्व टीमला विनंती करतोय, कर्जत टीम संपूर्ण स्क्वॉडला विनंती आहे की आपण लवकरात लवकर मंचाच्या दिशेने यावं. थोड्याच वेळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष जितेंद्रभाई पाटील यांनी आयोजित केलेला या मनसे रायगड चषकामध्ये पिट्याबाई यांची उपस्थिती आपल्याला इथे लाभणार आहे. थोड्याच वेळात त्यांची उपस्थिती इथे लाभेल. आणि आता सध्या चालू असलेला सामना झाल्यानंतर कर्जत विरोधात खालापूर ही प्रेक्षणीय मॅच तुम्हा सर्वांना पाहायला मिळणार आहे. साहिल लोंगलेला विनंती करतोय की आपल्या संपूर्ण स्क्वॉडला घेऊन आपण स्टेजच्या दिशेने यावं आणि खालापूर टीम देखील आपण उपस्थित असाल तर आपण देखील स्टेजच्या दिशेने यावं. तुमचा कॅप्टन मैदानात खेळतोय, परंतु इतर खेळाडू आपण त्वरित स्टेजच्या दिशेने या. जो या मॅचकडे मयूर पाटील गोलंदाजी मार्कवरती आहेत. 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी सावध पवित्र्याची बॅटिंग सध्या मैदानात आली हाल टीम कडून. एक धाव धावफलकावरती लागली जाते. चौथ्या षटकाला होते प्रारंभ. धावा जाऊन पोहोचला तर 13 आकड्यावरती. मनीष विशाल आणि त्याच्यानंतर आता मयूर पाटीलची बॉलिंग. अनेकांनी नाव विचारलं, खरं नाव म्हणजे पहा किती त्या टोपण नावाने किती फेमस आहेत पिट्याबाई. कित्येक जणांनी मला आतापर्यंत प्रश्न विचारला की नक्की नाव काय साहेबांचं. रमेशजी परदेशी साहेबांचं आपण सहर्ष स्वागत करूया या मनसे रायगड चषकामध्ये. आदरणीय जितेंद्रभाई पाटील यांनी आयोजित केलेली ही स्पर्धा रायगडमधील दमदार असं आयोजन आणि या दमदार आयोजनामध्ये फतेह शिकस्त, देऊळ बंद आणि हिंदी चित्रपट सृष्टीचा विचार केला तर अजय देवगनच्या सिंघम चित्रपटामध्ये कामगिरी करणारे परंतु मुळशी पॅटर्न ची भूमिका त्यांची सर्वाधिक चर्चेची राहिली पिट्याबाई यांचं आगमन या मुख्य मंचावरती झाले. पुन्हा एकदा आपण त्यांचं सहर्ष आणि सहर्ष स्वागत करूया या जितेंद्रभाई पाटील यांच्या स्पर्धेमध्ये. कर्जत नगरीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. चालू असलेला सामना चालू करायचे. एस सी हाळ आणि त्यांच्या विरोधात पोसरी. अगदी फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये पिट्याबाई यांचं हे स्वागत आपल्याला पाहायला मिळत आहे. डीजे मास्टरचं सुद्धा कौतुक करावं लागेल. अगदी आपण या मॅचच्या इनिंग नंतर इनिंग ब्रेकमध्ये पिट्याबाई बरोबर जरूर संवाद साधूया.
जाऊया मॅचकडे, अर्थात मॅच ऑन होईल. चला मॅच चालू करा त्वरित. सन्माननीय रमेशजी परदेशी पिट्याबाई यांची उपस्थिती पहा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही स्पर्धा अमित साहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते स्पर्धेचा शुभारंभ झाला. सन्माननीय माजी आमदार नितीनजी सरदेसाई साहेबांची देखील उपस्थिती आज आपल्या पहिल्या रात्रीमध्ये आपल्याला लाभली. आणि आता पिट्याबाई यांची उपस्थिती. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे उपाध्यक्षपद देखील आहे पिट्याबाई यांच्याकडे, तिथेही ते कार्यरत आहेत. सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे की जरी सिने चित्रपट सृष्टीमध्ये कार्यरत असले तरीसुद्धा अगदी जमिनीवरती पायात आपले पारंपरिक शेती असेल, जे आपले व्यवसाय आहेत ते जपण्याचं देखील काम आणि मैत्री दृढ करण्याचं देखील काम पिट्याबाई नेहमीच करत असतात. त्यांचं पुन्हा एकदा आपण या मुख्य मंचावरती स्वागत करूया. येस, मॅचकडे जरूर बोलूया आपण. आता मात्र हा बऱ्याचशा कालावधीमधून चौकार जरूर आलाय. जसं पिट्याबाईंचं आगमन झालं आणि गोलंदाजाने त्यांचं स्वागत केलं, एक विकेट नोंदवून, परंतु आता मात्र या स्वागताच्या वरती एक चौकार जरूर पाहायला मिळालाय. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. फटका टॅप करून केले गेले, परंतु इथे मात्र डॉटची संगता जरूर होईल. 4 षटकांचा केला ठिकाणी संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 आकड्यावरती. 17 रन्स ऑन स्कोर्स बोर्ड. अगदी आपण पाहतोय फार हाल टीमला धावसंख्येसाठी जंग पछाडावं लागतंय. आणि हाल टीमचा जर तुम्ही विचार करायला गेला तर ज्या बॅटिंग लाईन साठी हाल टीम ओळखली जाते ती बॅटिंग आज या ठिकाणी पाहायला मिळाली नाही. सन्माननीय पिट्याबाई यांच्या समवेत उपस्थित अनेक मान्यवर उपस्थित होत आहेत, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. संदीप, खरं तर अनोखे क्षण आहेत आज पिट्याबाईंची उपस्थिती आपल्याला इथे लाभते. आपण पाहिलं जरी क्रिकेटची स्पर्धा असली तरीसुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने दरवर्षी काही ना काहीतरी सामाजिक उपक्रम जितेंद्रभाई पाटील नेहमी घेत असतात. पहिल्या पर्वामध्ये अगदी आपण पाहिलं तर मतिमंद मुलांच्या शाळांना, त्याचबरोबर आदिवासी शाळांना आपण संगणक दिले. यावर्षी अगदी आपण पाहिलं तर दिव्यांग व्यक्तींना आपण व्हीलचेअर दिली. नितीनजी सरदेसाई साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्या दिव्यांग व्यक्तींना, स्पेशल पर्सन्सला आपण त्या व्हीलचेअर दिल्या. आणि आज या स्पर्धेमध्ये पहा रमेशजी परदेशी अर्थातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना चित्रपट सेनाचे उपाध्यक्ष पिट्याबाई यांची उपस्थिती आपल्याला इथे लाभते. पुन्हा एकदा आपण त्यांचं कर्जत नगरीमध्ये मनपूर्वक स्वागत करूया. गोलंदाजी मार्क वरती आता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. मात्र हाल टीमला एक फायटिंग स्कोर जरूर उभारता येईल, परंतु ते 4 मोठे स्ट्रोक येणं अपेक्षित आहे. आणि आजच्या रात्रीमध्ये सर्वाधिक मोठी लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 2 तालुके एकमेकांच्या विरोधात भिडणार आहेत, अर्थातच कर्जत विरोधात खालापूर. दोन्ही टीमला आम्ही रिक्वेस्ट करतोय, कर्जत टीमला रिक्वेस्ट करतोय, साहिल लोंगले या टीमचं नेतृत्व करणारे की आपण मंचाच्या दिशेने यावं आपल्या खेळाडूंना घेऊन. त्याचबरोबर खालापूर टीम मधील देखील खेळाडूंना आम्ही विनंती करतोय की आपण देखील मंचाच्या दिशेने. काय कामगिरी चालू आहे सध्या पोसरी संघाची हाल संघाच्या विरोधात. नेक्स्ट बॉल प्रणयचा पुन्हा एकदा विकेट पाहायला मिळतीये. अगदी चेतनदादा चौधरी यांनी लावलेलं पारितोषिक आहे. पोसरी टीम अगदी प्रणय आता पुढच्या बॉल वरती जर विकेट आली तर मात्र विकेट हॅट्रिक जरूर नोंदवली जाईल, कारण ही विकेट येणं अपेक्षित आहे. जसं पाहायला गेलं तर मगाशी मयूरसाठी आणि मनीषसाठी संधी निर्माण झाली होती, जसं पारितोषिक लागलं गेलं तसा पुन्हा एकदा ही संधी आता प्रणयकडे येते. जर विकेट हॅट्रिक नोंदवली तर मात्र तब्बल 3000 रुपयांचं कॅश प्राइज चेतन चौधरी यांच्याकडून देण्यात येईल. संदीप, कित्येकदा आपण पाहिलंय की फेमस होण्यासाठी हिरोची भूमिका बजवावी लागते. फेमस होण्यासाठी हिरो असाल तर तुम्ही फेमस होता, विलनला कोण लक्षात ठेवत नाही. अमरीश पुरी, डॅनी यांना कोण लक्षात ठेवतं पटकन, परंतु पिट्याबाई यांनी नेगेटिव्ह भूमिका साकारली, विलनची भूमिका साकारली. परंतु महाराष्ट्राच्या जनतेच्या मुखामुखात नाव आहे ते मुळशी पॅटर्नच्या पिट्याबाईचं. असे रमेशजी परदेशी साहेबांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करूया. पुढ्यात बॉल होता आणि इथे काय घडतंय. प्रणयने विकेट हॅट्रिक नोंदवली. जोरदार टाळ्याने प्रणयचं कौतुक करूया. अगदी चेतन चौधरी यांच्या 3000 रुपयांच्या कॅश प्राइजचा तो मानकरी ठरलाय. ठोक डेज आहे. आपल्या स्क्रीनवरती देखील तुम्हाला पाहायला मिळते सन्माननीय जितेंद्रभाई पाटील, एक दमदार असं व्यक्तिमत्व,
सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार जेव्हा शिवसेनेतून राजसाहेब ठाकरे बाहेर निघाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची त्याने स्थापना केली, तेव्हापासूनचे त्यांचे विश्वासू शिलेदार जितेंद्रभाई पाटील आणि आज त्यांची स्पर्धा चालू आहे. तिसरी रात्र या स्पर्धेची, तिसरं पर्व आहे आणि सन्माननीय रमेशजी परदेशी साहेब अर्थातच पिट्याबाई यांची उपस्थिती आज मंचावरती आपल्याला इथे लाभले. त्यांचं आपण पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या संदीप. अगदी आपण पाहतोय चेतन चौधरी यांच्याकडून 3000 रुपयांचं कॅश प्राइज प्रणालीच्या खिशात केलंय. शेवटच्या क्षणाला का होईना शेवटची विकेट होती आणि त्याच वेळी मात्र ही विकेट हॅट्रिक नोंदवले. अगदी यशस्वी आयोजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते चेतन दादा चौधरी आणि बाबू गारेंवरती असलेलं नितांत प्रेम त्यांचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. अगदी प्रणय, सामना संपल्यानंतर आमची भेट जरूर घ्या. हॅलो. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे फक्त आणि फक्त मनसेचाच. बनसे रायगड चषक, रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष आदरणीय जितेंद्रभाई पाटील यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते एक महत्त्वाचा सत्कार सन्मान आपण इथे या मंचावरती घेतोय. मराठी चित्रपट सृष्टीचा विचार केला, देऊलबंद, रेगे, बेरीज वजा बाकी आणि त्याचबरोबर मुलशी पॅटर्न या चित्रपटामध्ये काम करणारे आणि हिंदी चित्रपट सृष्टीचा आपण विचार केला तर अजय देवगन यांच्या फेमस चित्रपट सिंगम या चित्रपटात प्रमुख भूमिका बजावणारे रमेशजी परदेसी साहेब, दृश्यम या चित्रपटामध्ये भूमिका बजावणारे रमेशजी परदेसी अर्थातच सर्वांचे लाडके पिट्याबाई या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. मी विनंती करतोय जितेंद्रभाई पाटील यांना की सन्माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य रमेशजी परदेसी साहेबांचा आपण यथेच्छित सत्कार या मुख्य मंचावरती मनसे रायगड चषकाच्या निमित्ताने करावा. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपण रमेशजी परदेसी साहेब अर्थातच सर्वांचे लाडके पिट्याबाई. जेवढे ते चांगले अभिनेते आहेत तेवढेच ते चांगले उत्तम व्यावसायिक देखील आहेत आणि तेवढेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम प्रामुख्याने चित्रपट सृष्टीमध्ये करतायत आणि त्यांचा सन्मान जितेंद्रभाई पाटील यांच्या शुभ हस्ते या कर्जत नगरीमध्ये मात्र संपन्न होते. मनसे रायगड चषक 2024च्या निमित्ताने सहर्ष आणि सहर्ष स्वागत करूया आपण रमेशजी परदेसी साहेबांचं. मंचावरती उपस्थित चेतनजी घोगे, चेतनजी धोत्रे साहेब मनसे चित्रपट सेना पुणे जिल्हा अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील सन्मानित करण्यात येईल. आनंद कुंदूर शहराध्यक्ष मनसे चित्रपट सेना यांना देखील इथे सन्मानित करण्यात येईल. सचिव पुणे मनसे चित्रपट सेना निखिलजी यादव हे सर्व रमेशजी परदेसी साहेबांचे सहकारी आहेत. चेतनजी धोगे मनसे चित्रपट सेना पुणे जिल्हाध्यक्ष, आनंदजी कुंदूर शहराध्यक्ष, निखिलजी यादव सचिव पुणे मनसे रायगड चषकाच्या निमित्ताने आपण त्यांना इथे सन्मानित करतोय. आशिषजी कोंडे तांबाटी विभाग अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. सतीशजी गोडविंदे जिल्हा परिषद अध्यक्ष, अमितजी देवघरे शाखा प्रमुख मनसे शाखा प्रमुख, बाळू चव्हाण शहर संघटक, सतीशजी एरुणकर साहेबांना देखील इथे सन्मानित करण्यात येईल. पाहुण्यांचा सत्कार आपण इथे करतोय. सतीशजी गोडविंदे, अमितजी देवघरे, आशिषजी कोंडे, बाळू चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य बाडप, दीपेशजी गायकर मनसे रसायनी विभाग पदाधिकारी आमचे, त्याचबरोबरीने रमेशजी पार्टे, राजेशजी पार्टे, भूषणजी कराळे, भीमसेनजी कराळे, केशवजी तुपे, शुभम माबले, मिरगन, रोहितजी पार्टे, सतीशजी एरुणकर आणि निरंजन पार्टे या सर्व पाहुण्यांचा सत्कार इथे संपन्न होईल. दिवा भोईर देखील या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत, त्यांना देखील इथे सन्मानित करण्यात येईल. पहिल्याच बॉलवरती इथे विकेट. सामना अद्यापही संपलेला नाहीये. या खेळपट्टीवरती अनेक उलटफेर आम्ही पाहिलेले आहेत. जितेंद्रभाई पाटील यांच्या शुभ हस्ते ते सन्मानित करण्यात येते सर्व पाहुण्यांना
आज भीमसेन कराळे आपण देखील पुढे यावं. महेंद्र बद्रिके, शुभम माबळे, निरंजन पार्टे, रोहित पार्टे, भूषण सातपुते, माथेरान शहर अध्यक्ष, महेंद्र ठाणगे, महेंद्रजी ठाणगे, महेंद्रजी ठाणगे साहेब देखील इथे उपस्थित आहेत. सर्वांना आपण इथे सन्मानित करतोय. सोपानजी ठाणगे साहेब देखील उपस्थित आहेत. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झालाय. धावसंख्या जरी मोठी असली तरी सुद्धा थोडा संयम दाखवावा लागणार आहे तो पोसरी संघाला. यानंतरची लढत असेल कर्जत विरोधात खालापूर. दोन्ही टीमला आम्ही रिक्वेस्ट करतोय की मंचाच्या दिशेने आपण यावं. कॅप्टन्स प्रामुख्याने साई लोंगले कर्जत टीमला घेऊन आपण त्वरित या पुढे स्टेजच्या पुढे. मनसे वर्धापन दिन सोहळा, उद्या वर्धापन दिन आहे मनसेचा. काल आपण महाशिवरात्रीचा उत्सव या स्पर्धेच्या निमित्ताने या क्रीडांगणावरती साजरा केला. तालुकाध्यक्ष महेंद्रजी निगुडकर आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं आपण पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया. मनीष तात्रे आणि मयूर पाटील ही सध्या जोडी मैदानावरती पोसरी संघाची. त्यांच्या विरोधात हाळ संघ संघर्ष करतोय. धावसंख्या छोटी आहे परंतु नक्कीच प्रयत्न चांगले चालू आहेत. हलक्या हाताने चेंडू ढकलण्याचं काम, मिसफिल्ड आणि त्याचा फायदा पोसरी संघाला. बॉल निघून चाललाय चौकाराच्या दिशेने. सूरजजी कळंबे यांचा देखील सत्कार इथे संपन्न होईल. ऋषिकेशजी केळगणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. ऋषिकेशजींना विनंती आहे की आपण या सत्काराचा स्वीकार आपण करावा. विद्यार्थी सेनेचे संघटक आहेत ऋषिकेशजी केळगणे, त्यांना इथे सन्मानित करण्यात येईल. मिसफिल्ड आणि मिसफिल्डचा फायदा इथे उचललाय. हे मॅच इथे चालू आहे. टीमला विनंती आहे, कर्जत टीमला विनंती आहे, खालापूर टीमच्या देखील खेळाडूंना विनंती आहे की आपण लगेच स्टेजच्या दिशेने या, कारण यानंतर प्रेक्षणीय लढत आहे मनसे रायगड चषकामध्ये. दरवर्षी काही ना काहीतरी नवीन घेऊन जितेंद्रभाई पाटील येत असतात. सामाजिक उपक्रम देखील त्यांचे असतात प्रत्येक स्पर्धेच्या वेळी. आणि आताही अगदी आपण पाहतोय की या स्पर्धेच्या निमित्ताने दिव्यांग व्यक्तींना, विद्यार्थ्यांना आपण व्हीलचेअर प्रदान करतोय. आणि आज तर खास उपस्थिती आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष रमेशजी परदेशी साहेबांची उपस्थिती आपल्याला आज इथे लाभले. आतमध्ये आला हा चेंडू, चांगली गोलंदाजी हाल टीमकडून. धावसंख्या कमी आहे परंतु संघर्ष मात्र इथे चालू आहे. डीजे तुम्ही पाहता या स्पर्धेचे शिल्पकार प्रणेते आदरणीय जितेंद्रभाई पाटील, दमदार असं नेतृत्व, विश्वासू शिलेदार सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे आणि त्यांच्या समवेत रमेशजी परदेशी, पिट्याबाई यांची उपस्थिती. पदाधिकारी खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. नुकताच 2 दिवसांपूर्वी श्रीमान राजसाहेब ठाकरे यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये आवर्जून उल्लेख केला आहे की आपले जे कार्यकर्ते असतील, अर्थातच आपण त्यांना कार्यकर्ते संबोधित करायचो, आता तसं नाही. आता परिस्थिती बदलले. आता कार्यकर्ते म्हणू नका, सहकारी म्हणा. सहकार्यासारखे जपा, त्यांना भावासारखे जपा. आणि नेहमीच जितेंद्रभाई पाटील यांनी आपल्या सर्वांनाच अगदी सहकार्याच्या भावनेनेच मात्र इथे जपलेले. म्हणून या आज मंचावरती सर्वच रायगड जिल्ह्यातील मनसेचे पदाधिकारी, महिला असतील, पुरुष असतील, सर्व मात्र इथे उपस्थित होत आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत करूया.
व्हाईट बॉलने सुरुवात करतो गोलंदाज. टार्गेट फार मोठे नाहीये या मॅच मध्ये आणि त्याचमुळे एवढी टेन्शन नसेल ते पोसरी या संघावर, कारण 17 धावांपर्यंतच मजल मारू शकला. खरं तर मुनीरची विकेट फार निर्णायक होती आणि त्यानंतर सुद्धा एकाही फलंदाजानं खरं तर खेळपट्टीवर तग धरू शकलेले नाही आहेत आणि त्याचमुळे थोडंसं लो स्कोअर पाहायला मिळाला आहे या मॅचमध्ये. आणि इकडे सुरुवात जरूर खराब झाली होती. पोसरी संघाचा अखिलला 0वर बाद केलं होतं, परंतु टार्गेट मोठं नसल्यामुळं दडपण नाही आहे मॅचमध्ये. मयूर पाटील आहे एका बाजूला, मनीष सात्रे, दोन्ही दिग्गज फलंदाज आहेत खेळपट्टीवर. फ्लाइट डिलिव्हरी इनसाइड आउट, यावेळेस मात्र फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होत असताना मिळतील 4 धावा आणि या चौकाराच्या सहाय्यानं टीमची टोटल मात्र पुढे जाईल ती 12 या आकड्यावर. जितेंद्र पाटील नावाचा कार्यकर्ता आहे तो खरा वाली बदलाई जनतेचा. क्या बात आहे. सन्माननीय जितेंद्रभाई पाटील यांच्यावरती आधारित असं हे गीत. हा चेंडू खाली राहिला, मागे आलाय, विजयाच्या समीप पोहोचताना दिसतोय तो रिया 11 न्यू गोल्डन पोसरी हा संघ. अंतर अगदी कमी राहिलंय. विनंती आहे निखिलजी बाबर, आमचे एक अतिशय प्रतिम समालोचक, यांचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं. विनंती आहे निखिल बाबर यांना की आपण देखील मंचावरती यावं. एक उत्तम समालोचक, त्याचबरोबर कर्जत खालापूर KKTC या वाहिनीचे देखील संस्थापक. 2 धावांची गरज आहे आता मात्र हा सामना जिंकण्यासाठी. बाईच्या स्वरूपामध्ये 4 धावा. पिट्याबाई खरं तर त्यांची आज उपस्थिती मात्र सगळ्यांना भारावून टाकणारी आहे आणि ते सुद्धा स्पर्धेचा आनंद घेत असताना. फुल टॉस होता, यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला धाडलाय आणि हा विजयी चौकार मयूर पाटीलच्या पॅटमधून निघणाऱ्या चौकारानं मात्र हा सामना जिंकलाय तो पोसरी संघानं. अभिनंदन टीम पोसरी, हार्ड लक टीम हार्ड. कर्जत टीम, आपण लवकरात लवकर स्टेजच्या दिशेने या आणि मयूर पाटील आपण लवकरात लवकर स्टेजच्या दिशेने या, थोडे धावत या, कारण आता आपण इथे शो मॅच घेतोय. कर्जत विरोधात खालापूर 2 तालुक्यातली भिडत. मंचावरती नुकताच बजरंग लोंगले साहेबांचे